Yesterday we start a new topic, uh, seven chapters, second part of science and technology. Uh, Seven chapter. 1 minute. Seven, the introduction of microbiology. In this we learn applied microbiology, definition, industrial microbiology, in which we see the various type of dairy products like yogurt, cheese, butter, how they form in industrial uh, infrastructure, how they industrially prepare these yogurts, in which we see in yogurts there are use of two bacterial strains, Streptococcus thermophilus and Lactobacillus delbrueckii, in 1:1 proportion, in which the lactic acid is formed and then protein is converted into dense consistency yogurt. And in case of cheese production, we see they use three type of microbes like Lactobacillus lactis, Lactobacillus cremoris, and Streptococcus thermophilus mixed with milk and produce the cheese. Now we see probiotic. What is a probiotic? आता आपण पाहिलेलं की आपल्या सगळ्या ठिकाणी मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत. आपल्या शरीरात मायक्रो ऑर्गॅनिझम आहे, शरीरावरती मायक्रो ऑर्गॅनिझम आहे, आपल्या इंटेस्टाईन मध्ये पण मायक्रो ऑर्गॅनिझम आहे. काही मायक्रो ऑर्गॅनिझम हेल्पफुल आहेत आणि काही प्रेझेंटेशन दिसत नाही. हम्म, हा सर, प्रेझेंटेशन दिसत नाही. प्रेझेंटेशन दिसत नाही. दिसते का आता? सर मगाशी पण नव्हतं दिसत. हा सर, पहिल्या लेक्चर चालू झाल्यापासून दिसत नाही. ओके ओके, एक मिनिट हा, एकच मिनिट. आता दिसतंय का? आता दिसतंय सर. हा, आता हा सर दिसतंय. प्रोबायोटिक, व्हॉट इज प्रोबायोटिक आपण पाहत होतो की काही, आता आपण पाहिलं की या लिव्हिंग जे ऑर्गॅनिझम आहेत त्यात व्हेरियस टाईप आहेत. एक मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत आणि मॅक्रो ऑर्गॅनिझम. इन मायक्रो ऑर्गॅनिझम जे आपल्याला डोळ्याने दिसत नाहीत, ते मायक्रो ऑर्गॅनिझम सगळीकडे आहेत. आपल्या आता माझ्या हातावर आहे, तुमच्या हातावर आहे, सगळीकडे आहेत. आणि काही आपल्या शरीरात आहेत. आता आपल्या तोंडात पण काही मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत, आपल्या स्टमक मध्ये पण काही ऑर्गॅनिझम, इंटेस्टाईन मध्ये पण मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत. हे सगळे मायक्रो ऑर्गॅनिझम आपल्याला काही हेल्पफुल आहेत आणि काही हार्मफुल आहेत. आता यातील हे जे मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत, तर हे मायक्रो ऑर्गॅनिझम आपल्या शरीरात कसं मदत करतात, तर डायजेशन मध्ये मदत करतात. आता इन केस मध्ये आपण जर आजारी पडलो, समजा आपण आजारी पडलो, तर ह्याच्यामध्ये काही बॅक्टेरिया म्हणतोय मी, बॅक्टेरिया, व्हायरस आणि बॅक्टेरियात फरक आहे. तर बॅक्टेरिया शरीरामध्ये एका बॅक्टेरियाने अटॅक केला किंवा काही बॅक्टेरिया आपल्या शरीरातले त्यांची ग्रोथ व्हायला सुरुवात झाली, तर जे नॉन हार्मफुल बॅक्टेरिया आहेत ते त्यांचं संख्या कमी करायला सुरुवात करतात, जी बॅक्टेरिया आपल्यावर अटॅक करतात. पण इन केस आपल्या शरीरातील बॅक्टेरियांना ते त्यांचं पॉप्युलेशन कंट्रोल करता आलं नाही, त्यांची ग्रोथ कंट्रोल नाही करता आली, तर आपण डॉक्टरांकडे गेल्यानंतर डॉक्टर आपल्याला अँटीबायोटिक देतात, बरोबर. मग हे अँटीबायोटिक त्याच्यावरती अटॅक करतात, पण ते अटॅक करताना सगळेच मायक्रो ऑर्गॅनिझम मारतात. म्हणजे जे युजफुल आहे त्यालाही मारतात आणि जे युजफुल नाही आहेत त्यांनाही मारतात. त्यामुळं आपल्या शरीरातले मायक्रो ऑर्गॅनिझम कमी होतात, मग आपल्याला थोडा त्रास होऊ शकतो. तर यासाठी काय करतात की आता आपल्याला बाहेरूनच एक प्रकारचे मायक्रो ऑर्गॅनिझम शरीरात दिले जातात. त्याला आपण प्रोबायोटिक असं म्हणतो. म्हणजे की काही मुलांना, लहान मुलांना आजारी पडले, समजा लूज मोशन सुरू झाले, तर त्यांना प्रोबायोटिक दिलं जातं. प्रोबायोटिक म्हणजे काही ऑर्गॅनिझम जे ज्यांनी आपल्या शरीराला हार्मफुल आहे त्याचं ग्रोथ रोखण्यासाठी आणि आपल्या शरीराला हेल्पफुल असलेले ऑर्गॅनिझम आपण देतो. त्याला आपण प्रोबायोटिक असं म्हणतो. तर आता हे तुम्हाला हा टॉपिक अभ्यासाला आहे, तर आपण हे आता बुक्समध्ये कसं दिलंय ते आपण स्टडी करू. तुम्हाला आता मी सांगितलेलं कळलंय का, व्हॉट इज अ प्रोबायोटिक? येस सर. हा, आता त्यांच्यामध्ये डिफरन्स काय आहे पण? कशामध्ये? जे आपल्याला प्रोबायोटिक आणि अँटीबायोटिक्स मध्ये. हा, आता प्रोबायोटिक जे आहेत ते आपल्याला शरीराला हेल्पफुल असतात.
जे आपल्या शरीराला हेल्पफुल असणारे मायक्रो आपण ते बाहेरून एक्सटर्नली देतो, त्याला प्रोबायोटिक म्हणतात. अँटीबायोटिक काय करतं, हे जे बॅक्टेरिया आपल्या शरीरात वाढले त्यांना मारून टाकायचं काम करतं. मग ते मारून टाकताना त्यांना असं नाही कळत की हे हेल्पफुल आहे आणि हार्मफुल आहे, सगळ्यांनाच मारून टाकणार. त्याच्यामुळं काय होतं, त्यांना सगळ्यांनाच मारून टाकल्यामुळं जे आपल्याला हेल्पफुल आहेत, हेल्पफुल ऑर्गॅनिझम आहेत मायक्रो, ते सुद्धा मरून जातात. आणि मग त्यांची संख्या कमी झाली की परत आपण आजारी पडतो किंवा दुसरे आजार तयार सुरू होतात. मग पोट बिघडतं किंवा लूज मोशन्स, अँटीबायोटिक दिल्यामुळं तुमच्याला कधी कधी लूज मोशन्स होतात. तर हे कशामुळे होतात, तर त्यातले आपल्याला हेल्पफुल असलेले बॅक्टेरिया मारले गेल्यामुळे होतात. तर आता हे व्हेरियस असे करोडो लाखो मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत, काही आपल्या शरीरात आहेत, काही शरीराच्या बाहेर आहेत. तर त्याचा काही युजफुल आहेत आणि काही हार्मफुल आहेत. तर आपण जे युजफुल असतो ते प्रोबायोटिक आपण बाहेर एक्सटर्नली देतो. कळलं का? येस सर. तर आता प्रोबायोटिक्स काय असं बघू. दीज आर ऑल्सो मिल्क प्रोडक्ट. म्हणजे हे प्रोबायोटिक आहे नथिंग बट मिल्क प्रॉडक्ट आहे, बट कंटेन ऍक्टिव्ह बॅक्टेरिया. म्हणजे ह्याच्यामध्ये ऍक्टिव्ह बॅक्टेरिया असतात. त्यात कुठले कुठले आहेत, तर त्याच्यामध्ये लॅक्टोबॅसिलस ऍसिडोफिलस, लॅक्टोबॅसिलस केसिया आणि बायफिडोबॅक्टेरियम बायफिडम. म्हणजे हे जे नावं आहेत ना, आता एवढी अवघड अवघड नाव आहेत, तुम्हाला आता ही नावं लक्षात ठेवण्याशिवाय पर्याय नाही. लॅक्टोबॅसिलस हे एक नाव सोपं आहे लक्षात ठेवायला, कारण हल्ली डॉक्टर अँटीबायोटिकमध्ये लॅक्टोबॅसिलस असतं. तुम्ही जर नीट स्ट्रीप वाचली की अमॉक्सिसिलिन हे अँटीबायोटिक आहे, त्याच्यामध्ये लॅक्टोबॅसिलस एक ॲड असतं. आता लॅक्टोबॅसिलस आहे, ॲसिडोफिलस, लॅक्टोबॅसिलस केसी आणि बायफिडोबॅक्टेरियम बॅक्टेरियम बायफिडम, हे वेगवेगळे काय आहेत, बॅक्टेरिया आहेत. These microbes maintain the balance of intestinal microorganism, that is increase the population of microbes helping the digestive and decrease the production of harmful microbes म्हणजे क्लॉस्ट्रिडियम. म्हणजे हे जे मायक्रोब्स आहेत, आता तुम्हाला जे सांगितलं लॅक्टोबॅसिलस ॲसिडोफिलस, लॅक्टोबॅसिलस किसिया आणि हे बायफिडम, हे जे आहेत हे काय करतात, तर आपल्या शरीराला जे आवश्यक असणारे मायक्रोब्स आहेत, जे आपल्याला हेल्पफुल आहेत त्यांचं पॉप्युलेशन वाढवतात आणि जे हार्मफुल आहेत त्यांचं पॉप्युलेशन कमी करतात. लक्षात आलं का तुमच्या हे? आणि प्रोबायोटिक आर प्रोड्यूस आर अवेलेबल इन व्हेरियस फॉर्म लाईक योगर्ट, केफिर, सिरुकर्ट, पिकल ऑफ केबेज, डार्क चॉकलेट, मिसो सूप, पिकल्स, ऑइल्स, कॉर्न सूप, आर्टिफिशियल स्वीटनस, मायक्रोलेज, जे सी फूड लाईक स्पिरुलिना एटसेट्रा. म्हणजे आता तुम्हाला एक सिंपल उदाहरण देतो की तुम्ही आजारी पडला, थोडं लूज मोशन झाले, तर तुम्हाला ताक भात दही भात दिलेलं आठवतं का? मग ताकामध्ये काय आहे, लॅक्टोबॅसिलस आहे. म्हणजे आता तुम्ही आजारी लूज मोशन झाले तर तुम्हाला ताक भात किंवा दही भात दिलं जातं. म्हणजे त्याच्या आपल्याला युजफुल कुठलं आहे, लॅक्टोबॅसिलस. ते कशामध्ये आहे, ताकामध्ये आहे, म्हणजे बटर मिल्कमध्ये आहे, कर्डमध्ये आहे. ते तुम्हाला दिलं की ते मायक्रो ऑर्गॅनिझम वाढल्यानंतर जे शरीराला हार्मफुल आहे, ज्यांनी लूज मोशन केलं त्याची संख्या कमी करणार. तुम्हाला लक्षात येते का? येस सर. म्हणून आजारी पडल्या म्हणजे जुलाब, लूज मोशन्स झाल्यानंतर दही भात, ताक भात दिला जातो. हे तुम्ही कधी अनुभवले का नाही कधी? हो सर. मग ते हे आता योगर्ट, केफर हे काय सगळे तेच आहेत. आता ह्याच्यातले तुम्हाला वेगवेगळे सोर फ्रूट म्हणजे पिकल, म्हणजे कॅबेज जे असतं, कॅबेज त्याच्यापासून पिकल्स म्हणजे लोणचं जे आपण बनवतो ना त्याच्यातला प्रकार आहे. डार्क चॉकलेट त्याच्यात पण मायक्रो ऑर्गॅनिझम. मिझो सोप म्हणजे सर म्हणजे आपल्याला युजफुल वगैरे झाले की म्हणजे चॉकलेट पण, डार्क चॉकलेट पण त्याला युजफुल असतं का? युजफुल असतं म्हणजे त्याच्यामध्ये आहे बरोबर, पण त्या डार्क चॉकलेटमध्ये असे काही घटक आहेत की तुम्हाला डायजेशनला पण अवघड आहेत बरोबर, की बाकीचे घटक चॉकलेटच्यात पण तुम्ही ते यूज करू शकता, पण काय काय वेळेस डायजेशनला त्याचाही प्रॉब्लेम येतो. पण कर्ड म्हणजे दही भात कसं आहे की ते डायजेशनला सोपं आहे, म्हणजे तुम्हाला त्रास पण होणार नाही. कारण त्या बटर मिल्कमध्ये काय असतं, ताकामध्ये की पाणीच असतं आणि लॅक्टोबॅसिल असतं. आता मिझो सोप म्हणजे तुम्हाला सोयाबीन पासून बनवतात. पिकल्स म्हणजे लोणचे, ऑइल्स, कॉर्न सूप, आर्टिफिशियल स्वीटनर्स, मायक्रोलेज
म्हणजे स्पिरुलिना, हे जे स्पिरुलिना काय आहे तर algae एक बनवलेलं मायक्रोब्स आहेत, algae तयार झालेले, ते पण आपण मायक्रो ऑर्गॅनिझम प्रोबायोटिक, म्हणजे जे प्रो म्हणजे मदत करणारे, बायोटिक्स म्हणजे बॉडीचे, बायोटिक्स म्हणजे अँटीबायोटिक जे असतात त्यांना हेल्प करणारे, म्हणजे जे हार्मफुल बॅक्टेरिया त्याला मारणारे असे प्रोबायोटिक दिले जातात. किंवा रोज ताक पिलं तर आपल्याला नॅचरली काय मिळणार आहे? नॅचरली कुठलं? लॅक्टोबॅसिलस. येस, तुम्हाला नॅचरली लॅक्टोबॅसिलस मिळणार आहे. तर त्यामुळे तुमचे डायजेस्टिव्ह सिस्टीम सुधारणार आहे. म्हणून आपल्या ट्रॅडिशनल मेथडमध्ये बघा ताक पिण्याची प्रथा आहे. का? कोण सांगेल आता? आपल्याकडं जेवण झाल्यावर ताक, डायजेस्टिव्ह सिस्टम चांगली राहण्यासाठी. का राहते चांगली? पाणी पिल्यानं काय होतं? लॅक्टोबॅसिलस बॅक्टेरियामुळे, म्हणजे ते हार्मफुल बॅक्टेरिया नसतात, युजफुल. येस, हे तुम्हाला प्रोबायोटिक कळलं. आता येस सर. आता प्रोबायोटिकचा सर पण आपण ॲल्गी कुठे खातो आपण? नाही, ते कुठं खात नाही ना, पण ते स्पिरुलिना म्हणून एक औषध मिळतं. तुम्ही कुणी खाल्ले का स्पिरुलिना? स्पिरुलिना, स्पिरुलिना म्हणून एक फूड मध्ये मिळतं, फूड मध्ये स्पिरुलिना. ते हल्ली लोक खात आहेत, म्हणजे काय म्हणायचं, आपले डायजेस्टिव्ह सिस्टीम सुधारण्यासाठी. पण आपल्याकडे ट्रॅडिशनली दही भात, तूप, त्यानंतर ताक भात आहे, तर तसं खायची गरजच नाही. स्पिरुलिना पण आता हल्ली लोक खातात. स्पिरुलिना ऐकलंय का तुम्ही? कोणीच नाही ऐकलं का? बघा सर्च करून गुगलवर कुठं सापडतं का तुम्ही, कारण काही काही लोक खातात. आता हे नवीन नवीन आले ते MLM चे जे प्रकार आहेत ना, मल्टी लेवल मार्केटिंग, त्या फूड चेन मध्ये हे ॲमवे वगैरे ह्याच्यामध्ये स्पिरुलिना दिलं जातं. कळलं? सर म्हणजे ते औषधामध्ये असतं की आपल्या एखाद्या फूड मध्ये, म्हणजे जसं की लॅक्टोबॅसिलस ताकात किंवा दहीमध्ये असतं, तसं हे कशात? स्पिरुलिना आता सध्या फूड प्रॉडक्ट म्हणून विकलं जातं. म्हणजे आपल्याकडे जर मेडिसिन म्हणून विकायचं असेल तर त्याला रूल्स वेगळे. मग आता हे स्पिरुलिना हे सध्या फूड म्हणून, आता इथे लिहिलं फूड म्हणूनच यूज केलं जातं. आता कॉर्न सूप हे सगळे फूडच आहेत. त्यानंतर मिझो सूप हे सुद्धा फूडच आहेत, पण त्याच्यामध्ये हे लॅक्टोबॅसिल आहे, म्हणजे आपल्याला हेल्पफुल असणारे मायक्रो ऑर्गॅनिझम वेगवेगळ्या प्रकारचे असतात त्यात. आलं लक्षात? आता त्यानंतर ह्या अँटीबायोटिकमुळे आपल्या शरीरावर काय होतं आणि प्रोबायोटिकचा काय उपयोग आहे, हे म्हणजे तुम्हाला सांगितलं की शरीरामध्ये बॅक्टेरियाची एखादी इन्फेक्शन झालं तर तुमच्या शरीरामध्ये आपण अँटीबायोटिक दिलं की अजून मायक्रो ऑर्गॅनिझम आपल्याला हेल्पफुल असतील ते मरतात. मग त्यासाठी आपण प्रोबायोटिक देत असतो. आता वाय द प्रोबायोटिक हॅव डेव्हलप मच इम्पॉर्टन्स इन रिसेंट डेज, हा क्वेश्चनच विचारला की आता हे प्रोबायोटिकला आत्ता एवढं महत्व का आलंय? दीज products from the colonies of useful microbes in alimentary canal and control the other microbes and their metabolic activity. म्हणजे हे जे प्रोबायोटिक आहेत आपल्या शरीरामध्ये कसं युजफुल आहेत, तर आपल्याला जे हेल्पफुल आहेत त्यांची संख्याही वाढवतात, हार्मफुलची कमी करतात, आणि आपल्या शरीराची मेटाबॉलिक म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टम आपली इम्प्रूव्ह करतात. इम्प्रूव्ह द रेजिस्टन्स अँड लोअर द इल इफेक्ट ऑफ हार्मफुल सबस्टन्सेस फॉर्म ड्युरिंग द मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी. म्हणजे मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीमध्ये जे शरीराला हार्मफुल घटक तयार होतात त्यांचे जे हार्मनेस आहे हे जे प्रोबायोटिक आहेत हे कमी करतात. युजफुल मायक्रोज बिकम इनएक्टिव्ह ड्यू टू द अँटीबायोटिक्स. आता जर अँटीबायोटिक दिले गेले बरोबर, तर त्यांचे प्रोबायोटिक इनएक्टिव्ह होतात, कारण तेही मरतात. म्हणजे अँटीबायोटिक काय फक्त हार्मफुल बॅक्टेरियालाच मारणार आहेत का? नाही, तर युजफुलला पण मारतात. त्यानंतर प्रोबायोटिक मे देम गिव्हन अगेन, मग त्यांना तुम्हाला औषध स्वरूपात प्रोबायोटिक दिले जातात. नाऊ डेज प्रोबायोटिक्स आर यूज फॉर ट्रीटमेंट ऑफ डायरिया, ट्रीटमेंट ऑफ पोल्ट्री ऑल्सो. म्हणजे
आता डायरियाला वगैरे प्रोबायोटिक देण्याची मेथड आहे. गेले 15-20 वर्ष असे लॅक्टोबॅसिलस वगैरे वरून दिलं जात होतं. पूर्वी आपण दही भात, ताक भात खा असं सांगायचो. तर तुम्हाला हे कळलंय का प्रोबायोटिक काय आहे आणि अँटीबायोटिक? हो सर. येस. हे प्रोबायोटिक एखाद्या वेळेस क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतो. आता आता डेअरी प्रॉडक्ट आपण वेगवेगळे बघितलं. तर आता फूड प्रॉडक्ट मध्ये आपण ब्रेड, आता डेअरी नंतर आपण फूड प्रॉडक्ट ब्रेड कसा बनतो हे पाहणार. आता ब्रेड मध्ये सुद्धा मायक्रो ऑर्गॅनिझम वापरले. अजून तुम्हाला माहिती आहेत का कुठं आपण फर्मेंटेशन तुम्हाला लक्षात आलं? व्हॉट इज अ फर्मेंटेशन? येस सर. येस सर. हे दुधाचं दही होणं ही फर्मेंटेशन. दुधापासून योगर्ट तयार होणं, दुधापासून चीज तयार होणं, सर पावामध्ये पण असतं ना मायक्रोब्स? येस, पाव बनवण्याच्या प्रक्रियेत असतात. ब्रेड आणि पाव जे बनवतात ते कसे बनवतात हे त्याची प्रक्रिया तुम्हाला आता लिहायची. थोडक्यात आपल्या डेअरी पनीर पण बनवतो ना आपण? हो, पनीर पण बनवतो. हे सगळे दुधाचे प्रॉडक्ट आहेत. पनीर, योगर्ट, चीज. आता हा ब्रेड आहे तो फूड प्रॉडक्ट आहे. ह्या फूड प्रॉडक्ट मध्ये कशा प्रकारे ब्रेड बनवला जातो आणि ब्रेड मध्ये हे मायक्रो ऑर्गॅनिझम कसे आपल्याला युजफुल आहे ते ब्रेड मध्ये आपण बघू. डिफरंट टाइप्स ऑफ ब्रेड्स आर प्रोड्यूस फ्रॉम फ्लोर ऑफ सिरियल्स, म्हणजे जे धान्य असतं, धान्य पिठाच्या त्याच्यापासून हे फ्लोअर म्हणजे हे जे पीठ जे असतं त्याच्यापासून ब्रेड बनवला जातो. डो इज फॉर्म मिक्सिंग बेकर्स ईस्ट, म्हणजे हा जे धान्य आहेत वेगवेगळ्या प्रकारचे कडधान्य पिठापासून बनणारे धान्य त्याच्यामध्ये ईस्ट मिक्स करतात, बेकर्स ईस्ट. सर सिरियल्स म्हणजे काय? सिरियल्स म्हणजे धान्य, कडधान्य. जे आपण फ्लोअर्स ऑफ सिरियल्स म्हणजे धान्य, गहू, ज्वारी, हे सगळे जे धान्य असतात ना, जे 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 काय म्हणतात त्याला, कडधान्य. कडधान्यच येतं. हो, तेच ना, आले ना सगळे, गहू, ज्वारी वगैरे सगळे सिरियल ज्याच्यापासून पीठ बनतं ते. आणि त्याचा डो. पण गहू, ज्वारी ते ह्याच्यामध्ये कसं काय येणार सिरियल्स मध्ये? ते वेगळं येणार ना? पण त्याच्यात मोड आलेले कडधान्य म्हणजे फक्त डाळी ते वगैरे त्याला सिरियल्स म्हणतो ना आपण. सिरियल्स मध्ये हे पण येतं ना, आपण जे धान्य घेतो ना, गहू, हे ते पण येतं त्यात. डायकॉटलिडॉन आणि मोनोकॉटलिडॉन्स असे दोन प्रकार असतात, बरोबर? डायकॉटलिडॉन माहितीये तुम्हाला, जे जे दोन पार्ट होतात. तुम्ही जे कडधान्य म्हणता त्याचे दोन पार्ट होतात, बरोबर? बरोबर का? आणि मोनोकॉटलिडॉन्स म्हणजे जे जे गहू, ज्वारी याचे दोन पार्ट होतात का? नाही होत. हा, ते मोनोकॉटलिडॉन्स मध्ये येतात. पण ह्याच्या सगळ्यापासून फ्लोअर तयार होते, म्हणजे पीठ तयार होतं. हे पीठ जे आहे, मग आता इन जनरल गव्हापासून बनलेले म्हणजे वीट पासून जे बनतात ब्रेड वगैरे, त्याच्यामध्ये ते त्याचं पीठ घेतात, फ्लोअर, डो, आणि त्याचा गोळा बनवतात. इज फॉर्म बाय मिक्सिंग बेकर्स ईस्ट. आता बेकर्स ईस्ट मध्ये काय आहे? तर बेकर्स ईस्ट मध्ये सॅक्रोमाइज, सर्विएसी, वॉटर, सॉल्ट अँड अदर नेसेसरी मिनरल्स विथ फ्लोअर. म्हणजे ह्याच्यामध्ये हा जो आहे सॅक्रोमियस सर्विएसी, हा जो सर्विएसी आहे, सॅक्रोमाइस सर्विएसी, हा मायक्रोब्स आहे. मग त्या जो कणकीचा गोळा डो बनवणार आहे तुम्ही, आता येतोय का? नाही सर, क्लिअर आहे. क्लिअर आहे ना? येस सर, क्लिअर आहे. काहीतरी मध्येच तुमच्या इथं प्रॉब्लेम असेल. आता सॅक्रोमियस सर्विएसी, वॉटर, सॉल्ट अँड अदर मिनरल्स विथ फ्लोअर, म्हणजे जे पीठ आहे ह्या पिठामध्ये हे एवढं ऍड करायचं, वॉटर, सॉल्ट आणि सॅक्रोमियस सर्विएसी. ड्यू टू द फर्मेंटेशन कार्बोहायड्रेट बाय ईस्ट. फर्मेंटेशन ऑफ कार्बोहायड्रेट म्हणजे त्याच्यामध्ये जे कार्बोहायड्रेट आहे त्याचं फर्मेंटेशन होतं. शुगर इज कन्व्हर्टेड इनटू कार्बन डायऑक्साईड अँड इथेनॉल. आता ह्याच्यामध्ये जे कार्बोहायड्रेट आहे ते कार्बोहायड्रेट म्हणजे कार्बोहायड्रेटचं फर्मेंटेशन होतं, शुगरचं कन्व्हर्जन कार्बन डायऑक्साईड आणि इथेनॉल मध्ये होतं, आणि डो रेजेस अप टू द CO2 आणि ब्रेड बिकम स्पॉन्जी. मग ह्याच्या जो गोळा आहे त्याच्यामधून CO2 बाहेर पडतो, कार्बन डायऑक्साईड, बरोबर?
आणि तो स्पॉन्जी म्हणजे असा मऊ मऊ लागतो ना ब्रेड, तो ब्रेड तयार होतो. म्हणजे ह्या आपण जे धान्य आहे आपलं जे गहू, व्हीट आहे, तर त्याच्यामध्ये आपण हे ॲड करतो. हा जो मायक्रोब्स त्यात ॲड केल्यानंतर तो केमिकल प्रोसेस करतो, कार्बोहायड्रेटचं फर्मेंटेशन करतो आणि त्याच्यामध्ये जे शुगर आहे गव्हामध्ये, त्या शुगर कन्व्हर्टेड इंटू कार्बन डायऑक्साईड अँड इथेनॉल आणि त्याच्यामधून कार्बन डायऑक्साईड बाहेर पडला की ब्रेड बिकम स्पॉन्जी. स्पॉन्जी म्हणजे स्पॉन्जीला बघितलं होतं ना आपण, स्पॉन्जी म्हणजे Yes, sir. स्पंज हो. स्पंज सारखा होतो स्पॉन्जी. येस सर. सर आणि जाळीदार पण म्हणतात ना सर हो, स्पॉन्जी. स्पॉन्ज म्हणजे जायदार. स्पॉन्जी आपण ॲनिमल मध्ये बघितलं ना, स्पॉन्ज. हो. हा म्हणजे येस सर. हा. मऊ. मऊ म्हणजे स्पॉन्जी म्हणजे स्पंज असतो ना, स्पंज त्यासारखा. हो सर. कॉम्प्रेस्ड ईस्ट इज यूज्ड इन कमर्शियल बेकरी इंडस्ट्री. म्हणजे कॉम्प्रेस्ड म्हणजे प्रेस केलेला, म्हणजे ईस्ट म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात नाही, कॉम्प्रेस्ड ईस्ट असतो तो कमर्शियल बेकरी इंडस्ट्रीमध्ये यूज केला जातो. म्हणजे सोडा म्हणजे आपण 2 GB 4 GB कॉम्प्रेस फाईल करून पाठवतो का नाही ईमेलला, कॉम्प्रेस म्हणजे ती साईज कमी करतो, तसं ह्या ईस्टची कमी करून बेकरीमध्ये यूज करतात. इट्स अवेलेबल इन ड्राय ग्रॅन्युलर फॉर्म ऑफ डॉमेस्टिक यूज. म्हणजे आता तुम्हाला ईस्ट पाहिजे असेल तर तुम्ही जिथं बेकरी प्रॉडक्ट मिळतात तिथं तुम्हाला ड्राय स्वरूपात, ग्रॅन्युल स्वरूपात हे ईस्ट मिळतं. ईस्ट प्रोड्यूस फॉर कमर्शियल यूज कंटेन व्हेरियस युजफुल कंटेंट लाईक कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, प्रोटीन, व्हेरियस विटॅमिन्स, मिनरल्स. Due to these, breads and other products produced with the help of yeast become nutritive. म्हणजे थोडक्यात हे ईस्ट ते ब्रेड बनवताना त्याच्यामध्ये टाकला. आता हल्ली पण घरी ब्रेड बनवायचे, केक बनवण्याचे क्लासेस किंवा ट्युशन्स असतात, तुम्हाला माहिती आहे का? हो सर. येस सर. त्याच्यामध्ये ईस्ट ऍड करतात. मग ईस्ट ऍड केलं की त्या ईस्ट मध्ये काय असतं, सॅक्रोमियस सर्व्हिएसी, तो त्याच्यामध्ये फर्मेंटेशन प्रक्रिया करणार आणि त्याच्यामुळं त्याची न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू वाढते. म्हणजे तुम्ही जेव्हा ब्रेड वगैरे ह्याच्यात केल्यानंतर त्याचं प्रोटीन हे सगळं त्याच्यामध्ये वाढत जातं. आता ह्याच्यातले इन्ग्रेडियंट कुठले कुठले असतात ह्या बेकरी प्रोडक्टमध्ये, तर विनेगार. आता विनेगार काय आहे आपण आता पुढे बघणार आहे. सोया सॉस हे माहिती आहे तुम्हाला, मोनोसोडियम ग्लुटामेट. हो सर. मोनोसोडियम ग्लुटामेट हे जे आहे हे कॉन्ट्रोवर्शियल, म्हणजे ह्याच्याबद्दल बरेच वाद आहेत. दॅट आर यूज प्रेझेंटली पॉप्युलर चायनीज फूड अँड प्रोड्युसेस बाय द मायक्रोबियल फर्मेंटेशन. मग हे कसं, आता जो मोनोसोडियम ग्लुटामेट तुम्ही जाऊन मार्केटमध्ये मागितलं तर कोणीच देणार नाही तुम्हाला. त्याला काय मागायला लागेल, अजिनोमोटो. अजिनोमोटो माहिती आहे तुम्हाला? हो सर. अजिनोमोटो हे चायनीज सॉल्ट आहे. म्हणजे चायनीज सॉल्ट म्हणजे चायनीज एकदा खाल्लं की परत खाण्याची तुमची इच्छा होती, बरोबर? येस हा, सर. त्याच्यामध्ये हे मोनोसोडियम ग्लुटामेट वापरलं जातं. हे अजिनोमोटो, वापरल्यामुळे त्याला एक विशिष्ट प्रकारची टेस्ट येते चायनीज. तुम्ही बाकी कुठलेही प्रॉडक्ट घ्या, कुठलेही म्हणजे बाकी चायनीज सोडून, त्याला जी टेस्ट येत नाही ती टेस्ट ह्या चायनीज मध्ये येते. त्याच्यामध्ये अजिनोमोटो असतं, पण ह्या अजिनोमोटोमुळे कॅन्सर होतो असं सायंटिफिकली प्रूव्ह झालेलं आहे. त्यामुळे हा अजिनोमोटो वापरण्यावर आता बंदी आहे. पण हे अजिनोमोटो असेल, सोया सॉस असेल की विनेगर, हे बनतं कसं, तर ह्या मायक्रो ऑर्गॅनिझम पासूनच, मायक्रोबियल फर्मेंटेशन पासून बनतं. आणि हे वेगवेगळ्या ब्रेड बनवण्यासाठी किंवा केक बनवण्यासाठी किंवा चायनीज फूड बनवण्यासाठी वापरलं जातं. हे तुम्हाला ब्रेडची प्रोसेस कळली का? हो सर. हो सर. आता अजिनोमोटो तुम्हाला माहित नव्हतं का चायनीजचं? हो सर. बरं. आता हे विनेगार, तर तुमच्या घरामध्ये बऱ्यापैकी हे विनेगार वापरलं जात असतं, ते तुम्हाला माहित नसेल. तर आता हे विनेगार कसं बनवलं जातं? माहिती आहे सर. हा, तर विनेगार कसं बनवलं जातं हे जे आपल्याला अभ्यासाला प्रक्रिया, कारण हे सगळं परत फर्मेंटेशन मधल्याच प्रक्रिया आहे. आता विनेगार इज युज्ड इन ईच कंट्री ऑफ द वर्ल्ड टू इम्पार्ट सोर टेस्ट टू द फूड. म्हणजे एखाद्या फूडला सोर टेस्ट म्हणजे थोडंसं आंबट जे म्हणतो ना आपण, आंबट चव येण्यासाठी हे वापरलं जातं, काय, विनेगार मटेरियल टू. आणि
प्रिझर्वेटिव्ह मध्ये पण वापरलं जातं. पिकल, सॉस, केचप, चटणीज एटसेट्रा केमिकली हे वापरलं जातं. विनेगार इज अ 40% ॲसिटिक ॲसिड. विनेगारमध्ये काय आहे तर ॲसिटिक ॲसिड आहे. हे ॲसिटिक ॲसिड कसं तयार होतं हे तुम्हाला आता फूड आहे आणि हे बनवायचं कसं ही प्रक्रिया तुम्हाला म्हणजे तुम्ही कुठलंही घ्या, लोणचं पापड लोणचं आहे, त्यानंतर केचप आहे, सॉस आहे, सगळ्यामध्ये आता जे इंडस्ट्रीमध्ये बनतात त्याच्यामध्ये हे विनेगार वापरलेलं असतं. विनेगार म्हणजे काय की आंबटपणा दूर येण्यासाठी आणि त्याचं प्रिझर्व होण्यासाठी ते ॲसिड असतं. ते त्याच्यामध्ये 4% ॲसिटिक ॲसिड असतं. हे त्याला विनेगार म्हणतात. तर ते बऱ्याच प्रिझर्वेटिव्ह जे प्रॉडक्ट असतात त्याच्यामध्ये विनेगार वापरलं जातं. आता हे इथेनॉल जे आहे, इथेनॉल एक अल्कोहोल आहे. ते कसं बनतं तुम्हाला शुगर केन माहिती आहे, ऊस. तर ऊस तयार झाल्या, शुगर केन तयार झाल्यानंतर त्याच्यातून शुगर केनचा ज्यूस तो वेगळा केल्यानंतर जे शिल्लक राहतं त्याला काय म्हणतात मोलेसेस म्हणजे मळी, बरोबर. तुम्हाला कोणी साखर कारखान्याच्या एरियात राहतंय का इथल्या ह्याच्यातील किंवा साखर कारखान्याच्या जवळ गेला तुम्ही तर एक प्रकारचा वास येतो. येस सर, माहिती आहे. तर तो वास ह्या जो मोलेसिस म्हणजे राहिलेला बाय प्रॉडक्ट आहे शुगर केनचा, त्याच्यावरती फर्मेंटेशन प्रोसेस होऊन तो वास म्हणजे मळीचा वास म्हणतात. त्याच्यामध्ये इथेनॉल काहीतरी मळीचा वास म्हणतात ना. हो, मळीचा वास मराठीत तेच. त्याच्यामध्ये इथेनॉल वगैरे त्याचं फर्मेंटेशन झालं. फर्मेंटेशन म्हणजे कुजण्याची सडण्याची प्रक्रिया झाली आणि त्याच्यामध्ये जे इथेनॉल तयार होतं त्याच इथेनॉलवरती प्रक्रिया करून फर्मेंटेशन करून आपण वेगवेगळ्या प्रकारचे विनेगार्स बनवतो. आता इथेनॉल इज अन अल्कोहोल ऑब्टेन बाय फर्मेंटेशन ऑफ कार्बन कंपाऊंड लाईक फ्रूट ज्यूस, मॅपल सिरप, शुगर मोलेसेस. बघितले शुगर मोलेसेस, बीट, कुठलाही प्रॉडक्ट तुम्ही जर बनवला ना त्याच्यावरती जर तुम्ही फर्मेंटेशन प्रक्रिया केली की त्याच्यापासून ते तुम्हाला बनवता येतं. फ्रूट ज्यूस असेल, मॅपल सिरप असेल, स्टार्च ऑफ रूट्स म्हणजे बीट पासून पण बनवतात. हे बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये कुठलंही इस्ट येतं तर सॅक्रोमियस सर्व्हिएसी म्हणजे हेच आपण जे ब्रेड मध्ये वापरलं तेच. लक्षात आलं का? आता मिक्सचर ऑफ बॅक्टेरिया लाईक ॲसिटोबॅक्टेरी अँड ग्लुकॅनोबॅक्टर इज मिक्स्ड विथ इथेनॉल टू फॉर्म मायक्रोबियल डिग्रेडेशन. म्हणजे आता जो इथेनॉल तयार झालेला आहे त्या इथेनॉल मध्ये हे 2 मायक्रोब्स मिक्स केले जातात आणि त्याचं डिग्रेडेशन होतं. म्हणजे काय होतं डिग्रेडेशन होतं म्हणजे त्याच्यातल्या घटक कमी केले जातात. त्या मायक्रोबियल डिग्रेडेशन म्हणजे ह्या इथेनॉलचं डिग्रेडेशन म्हणजे त्याचा केमिकल फॉर्म्युला कमी होत जातो आणि काय तयार होतं ॲसिटिक ॲसिड अँड अदर बाय प्रोडक्ट्स आर ऑब्टेन थ्रू इट. त्याच्यापासून ॲसिटिक ॲसिड तयार केलं जातं इथेनॉल पासून बाय ॲसिटोबॅक्टर अँड ग्लुकॅनोबॅक्टर हे 2 वापरून हे केलं जातं. तर हे जे मायक्रोबियल डिग्रेडेशन होतं इथेनॉलचं, इथेनॉल कसं बनवलं हे कळलं का पहिलं तुम्हाला? येस सर. हे शुगर मॉलेस, मॅपल सिरप, फ्रूट ज्यूस चे जे बाय प्रॉडक्ट आहेत त्याच्यावरती ह्या ईस्टची प्रक्रिया झाली सॅक्रोमियस सर्व्हिएसी आणि त्याच्यापासून इथेनॉल बनलं आणि ह्या इथेनॉल वरती परत अजून आपण मिक्सचर केलं बॅक्टेरियल स्ट्रेन्स. कुठले बॅक्टेरियल स्ट्रेन्स केले तर ग्लुकॅनोबॅक्टर आणि मग त्याच्यामध्ये ह्या इथेनॉलचं डिग्रेडेशन झालं. म्हणजे त्याच्यात डिग्रेडेशन म्हणजे ते कट झाला म्हणजे इथेनॉल कंपाऊंड ब्रेक झाला आणि त्याचं ॲसिटिक ॲसिड फॉर्म झालं आणि हे ॲसिटिक ॲसिड सेपरेट फ्रॉम द रेरिफिकेशन. म्हणजे आता रेरिफिकेशन म्हणजे त्याच्यापासून हे ॲसिटिक ॲसिड वेगळं करायचं. इथेनॉल पासून ॲसिटिक ॲसिड जे तयार झालं ते वेगळं करायचं
आणि हे ब्लीच विथ द हेल्प ऑफ पोटॅशियम फ्युरोसायनाइड. मग ह्याच्यामध्ये ॲसिटिक ॲसिडमध्ये पोटॅशियम फ्युरोसायनाइड ॲड करायचं आणि देन इट इज पाश्चराइज फायनली. आणि मग हे पाश्चराइज करायचं म्हणजे हाय टेम्परेचरला वर करून परत लो टेम्परेचरला आणायचं आणि त्याच्यामध्ये स्मॉल क्वांटिटी म्हणजे SO2 सल्फर डायऑक्साईड गॅस बाहेर पडतो आणि व्हिनेगर तयार होतं. कळली का ही प्रक्रिया? नाही कळली का? येस. थोडी अवघड आहे कारण ह्याच्यात खूपच स्टेप आहेत. पहिली स्टेप काय आहे की शुगर मॉलेस आहे, कुठलाही मॅपल सिरप आहे, कुठलंही फ्रूट ज्यूस आहे, त्याचे जे बाय प्रॉडक्ट राहतात म्हणजे ज्यूस काढल्यानंतर जो स्वतः राहतो त्याच्यावरती बीटरूट आहे त्याच्यामधला ज्यूस काढला तर तो बीटचा जो प्रॉडक्ट राहणार आहे त्याच्यावरती ही ईस्टची प्रक्रिया होऊन इथेनॉल तयार होणार. अल्कोहोल आंबूस असा वास येतो, ते मळीचा वास जसा येतो ना तो इथेनॉल तयार होतो. बरोबर. आता ह्या इथेनॉल वरती तर म्हणजे त्या मळी जे म्हणताय ना त्याच्यात आपण हे तो वाला म्हणजे सॅक्रोमायकस सीडीव्हीसी काहीतरी आहे ना ते ऍसिटोबॅक्टर आणि ग्लुकॅनोबॅक्टर हे ऍड करायचे. मग हे इथेनॉलचं ब्रेकडाऊन करणार आणि त्याच्यापासून ऍसिटिक ऍसिड तयार होणार आणि हे ऍसिटिक ऍसिड जे आहे हे सेपरेट करायचं. त्याच्यात फक्त ऍसिटिक ऍसिड नाही बाकी पण वॉटर राहणार, हे राहणार, ते कंटेन राहणार. त्यातलं ऍसिटिक ऍसिड ब्लीच विथ पोटॅशियम फ्युरोसायनाइड हे केमिकल आहे, त्याच्याबरोबर त्याचं ब्लीच म्हणजे त्याच्यावरचे काय कलर आहे त्याचे जे काय म्हणतात त्याला फ्लेवर कलर किंवा वॉटर आहे ते सगळं काढून टाकतो पोटॅशियम फ्युरोसायनाइड आणि त्याचं पाश्चराइज करायचं जे तयार झालेलं ऍसिटिक ऍसिड आहे आणि त्याच्यामध्ये पाश्चराइज केल्यानंतर त्यातून स्मॉल क्वांटिटी ऑफ सल्फर डायऑक्साईड बाहेर पडतो आणि व्हिनेगर तयार होतं. कळलं का? येस सर. म्हणजे सर ते माळीमध्ये पण आहे ना सॅक्रोमायकस ते वाला ईस्ट टाकल्यावर अल्कोहोल तयार होतं ना, इथेनॉल तयार होतं. बरोबर. हा इथेनॉल. मग आता इथेनॉलच्या पुढे परत अजून प्रक्रिया करायची, तिथपर्यंत नाही थांबायचं. इथेनॉल हा ती ही वाली प्रक्रिया ना. मग सेकंड स्टेप मध्ये ऍसिटोबॅक्टर आणि ग्लुकॅनोबॅक्टर त्याच्यात ऍड करायचं इथेनॉल मध्ये. हे मायक्रोबियल डिग्रेडेशन म्हणजे इथेनॉलचा कटिंग डाऊन करणार, इथेनॉलचा कट करून त्यात ऍसिटिक ऍसिड तयार होणार आणि त्याचे बाय प्रोडक्ट आहेत ते पण तयार होतात, ऍसिटिक ऍसिड आणि अदर बाय प्रोडक्ट. म्हणजे जसं आता आपण तुम्ही बघितलं की सोडियम प्लस सोडियम क्लोराईड तयार होतं पण अजून काहीतरी बाकीचे घटक तयार होतात. तसं हे बाकीचे घटक तयार झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये ऍसिटिक ऍसिडशी आपला संबंध आहे. हे ऍसिटिक ऍसिड जे आहे त्याच्यावरती परत प्रक्रिया करून ब्लीच करतो आपण पोटॅशियम फ्युरोसायनाइडनी आणि नंतर पाश्चराइज करून आपल्याला फायनली व्हिनेगर मिळतं. मग ते आपण सगळ्या फूड प्रोडक्ट म्हणजे केचप, सॉस, पिकल सगळ्यामध्ये ते प्रिझर्व करण्यासाठी वापरतो. आता सोया सॉस जो आहे तो फेवरेट आहे, सगळ्यांकडे असतो हल्ली. हे पण फर्मेंटेशन करतात पिठापासून, वीट म्हणजे गव्हाच्या पिठावर आणि किंवा राईस आणि किंवा सोयाबीन राईस किंवा गहू असं याचं कॉम्बिनेशन करून त्यास ऍस्पेर्जिलस ओरेजा ह्या फंगसच्या मदतीने सोया सॉस बनवला जातो. हे कळलं का? हो सर. आता वेगवेगळे प्रोडक्शन काय थोडस अवघड आहे काही समजायला. व्हिनेगर येस सर. थोडस तुम्ही परत वाचा, त्याच्यात 3 स्टेप आहे. पहिलं काय तयार होणार आहे? इथेनॉल. बरोबर. म्हणजे कशापासून? कुठलंही शुगर मॉलेस आहे म्हणजे तुमच्या लक्षात राहिला शुगर मॉलेस किंवा कुठल्याही घरी जाऊन आता तुम्ही एखादं फ्रुट्स आणलं असेल तर ते तसंच कापून कापून ठेवा, त्यातला ज्यूस काढून ठेवा आणि राहिलेला स्वतः ठेवा. तो एक 4-5 दिवसांनी त्याला वास यायला सुरुवात होईल म्हणजे जे फर्मेंटेशन दारू सारखा वास येतो इथेनॉल, तो जो वास येतो त्याच्या पुढे परत हे 2 बॅक्टेरिया तुम्हाला ऍड करायला लागतील, स्मॉल स्ट्रेन बॅक्टेरिया, ऍसिटोबॅक्टर आणि ग्लुकॅनोबॅक्टर. आणि हे 2 बॅक्टेरिया त्यातल्या इथेनॉलला कट करणार आणि इथेनॉलला कट केल्यानंतर त्याचा ऍसिटिक ऍसिड तयार होणार आणि ते ऍसिटिक ऍसिडवर परत आपण पोटॅशियम फ्युरोसायनाइडनी त्याचं ब्लिचिंग करणार म्हणजे त्याला स्वच्छ करणार थोडक्यात आणि त्याच्यामध्ये पाश्चराइज करून सल्फर डायऑक्साईड त्यातून बाहेर पडला की आपल्याला व्हिनेगर मिळणार. हे व्हिनेगर आपण वेगवेगळ्या ठिकाणी त्याचे टेस्ट आणण्यासाठी किंवा प्रिझर्वेटिव्ह म्हणून वापरतो. असेच अदर जे बाय प्रोडक्ट कसे तयार होतात. सोयाबीनचं आपण पाहिलं
की ॲस्पॅरेगस ओरॅझा हे फंगस यूज करून आपण सोया सॉस बनवला जातो. सोयाबीन घ्यायचं, त्याच्यामध्ये व्हीट म्हणजे गव्हाचं पीठ किंवा राईस ॲड करायचं आणि त्याच्यामध्ये हे ॲस्पॅरेगस ओरायझा हे ॲड केलं की सोया सॉस तयार होतो. पण ॲक्च्युली आपल्याला मार्केटमध्ये हे सगळं रेडीमेड मिळतं. तुम्हाला काय करायची गरज नाही. पण ही प्रक्रिया कशी होते हे तुम्हाला अभ्यासाला आहे. तर आता वेगवेगळे फ्रुट्स आहेत. आता कॅफिया अरबिका म्हणजे आता आपलं जे कॉफी असतं ते कसं बनवलं जातं, तर त्यामध्ये बॅसिलस ब्रिवियस हे जे कॅफे फ्रूट आहे त्या फ्रूटवरती ह्याची प्रक्रिया केली जाते. कशाची? लॅक्टोबॅसिलस ब्रिवियसची. आणि त्यातलं सीड्स वेगळं केलं जातं फ्रूटपासून आणि आपल्याला जे बाय प्रॉडक्ट शेवटी मिळणार आहे बेव्हरेज म्हणजे एंड ते कॉफी मिळतं. सेम बोरम कोको म्हणजे कोकचं झाड आहे. त्याच्यावरती ह्या मायक्रोबचा यूज करतात. कॅनेडिया हॅन्सिन्युला आणि पिचिया आणि सायक्रोमेसेस हे केलं की त्याच्यात परत सेपरेशन होणार आणि फक्त कोक मिळणार. आता हे ग्रेप म्हणजे तुम्हाला द्राक्षाचं तर फेमस आहे, सगळ्यांना माहिती आहे. द्राक्षाचं ज्यूस येस. केल्यानंतर त्याची Yes. फर्मेंटेशन होऊन दारू बनते. तर त्याच्यामध्ये कुठला मायक्रोब्स आहे? सॅक्रोमियस सर्व्हिएसी. त्याच्यामध्ये ह्या ग्रेप्सवर फर्मेंटेशन झालं की वाईन तयार होते. आणि ऍपल पासून जे बनते त्याला सिडर म्हणजे ऍपलची जी दारू बनली तर त्याला सिडर असं म्हणतात. त्याला हा सॅक्रोमिनियस सर्व्हिएसी म्हणजे ह्याला दोन्हीला सेम आहे. हा मायक्रो ऑर्गॅनिझम वापरला जातो. हे कळलं का तुम्हाला? हो सर. Yes, sir. म्हणजे येस सर. हो, गहू आहे, ज्वारी आहे, ह्याच्यापासून सगळ्यापासून अल्कोहोल बनवता येतं सगळ्या. कारण आपण फर्मेंटेशन करणार आहे. बरोबर? हो. तर मग हे ग्रेप्स पासून बनलेलं वाईन आणि ऍपल पासून त्याला सिडर आणि हे जे कॅफे आणि कोक हे वेगवेगळं केलं जातं त्या फ्रूट पासून. त्यासाठी हा मायक्रोब्स वापरला जातो. आता कोणाला काही शंका आहे का आजच्या ह्याच्याबद्दल? नाही सर. हो सर. आपण नेक्स्ट ह्याला मायक्रोबियल एन्झाईम्स पाहणार आहे. तुम्ही हे टॉपिक वाचा. ही नावं 5-5, 10